सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी मुंबईहून पुण्यापर्यंत एकत्रित प्रवास केला। मुख्यमंत्री आणि विश्वजित कदम एकत्रच माऊलीच्या पालखीच्या दर्शनाला उपस्थित होते। मुख्यमंत्री आणि विश्वजित कदम यांच्या एकत्र प्रवासाची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। योगेश, खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आज मुंबईवरून निघाले होते। विधानसभेत त्यांनी भाषण केलं आणि त्यानंतर त्यांनी एकत्र विश्वजित कदमांसोबत प्रवास केलेला आहे। काय राजकीय अर्थ या गोष्टीचा काढायचा? सचिन, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावरती होते। आज अधिवेशन संपल्यानंतर ते तात्काळ पुणे दौऱ्यावरती निघाल्याचं पाहायला मिळालं। आज मुख्यमंत्र्यांनी पुण्यात येऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतलं। मात्र या पालख्यांचं दर्शन घेत असताना मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम देखील उपस्थित होते आणि याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांचे आणि विश्वजित कदम यांचे जे संबंध राहिले त्याची देखील सातत्याने चर्चा होताना पाहायला मिळते। आज जी काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्र्यांसोबतच विश्वजित कदम यांनी मुंबईहून पुण्याकडे प्रवास केल्याची माहिती देखील मिळते आणि त्यांनी आज एकत्रित माऊलींच्या पालखीचं देखील दर्शन घेतलेलं आहे। यावेळी चंद्रकांत पाटील त्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र सर्वात चर्चा जी अर्थात पुण्याच्या राजकीय वर्तुळाची सुरू झालेली आहे ती अर्थात विश्वजित कदम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित उपस्थित असण्याची। त्यामुळे या संपूर्ण चर्चेला किंवा एकूण एकत्र प्रवासाचं किंवा एकत्रित माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्याला राजकीय नेमके काय अर्थ लावले जाणार हे कदाचित या पुढच्या काळात समोर येण्याची शक्यता देखील आहे। आणि मात्र आज जी काही दोघांचे एकत्रित प्रवास आणि माऊलीचं एकत्रित दर्शन घेणं हे देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला आहे। यावर कदाचित विश्वजित कदम किंवा मुख्यमंत्र्यांकडून देखील उद्या स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे। मात्र सध्या जी काही चर्चा आहे अधिवेशन संपतं आणि त्यानंतर दोघांचे एकत्रित प्रवास याचीच चर्चा आहे। धन्यवाद योगेशजी, आपण या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विश्वजित कदम यांनी मुंबईहून पुण्याला एकत्र प्रवास केलेला आहे। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि फडणवीस यांचा हा एकत्र प्रवास पाहायला मिळतो।